नमस्कार, मी के घाणेकर. आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये मी 1972 ते 2008 असं वनस्पतीशास्त्र शिकवलं. आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आमच्या सहकारी प्राध्यापक डॉक्टर शशिकला शिरगोपेकर. खरं तर त्यांचा विषय आहे प्राणीशास्त्र, माझा वनस्पतीशास्त्र. पण त्यावेळेला पद्धत अशी होती की बॉटनी आणि झूलॉजी ही दोन्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये, बायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये असायची. त्यामुळे आम्ही त्या विभागामधले सहकारीच होतो. झालं असं की 72 साली मी ज्या वेळेला या महाविद्यालयात रुजू झालो, त्यावेळेला तिथे आधीची काही सिनियर मंडळी होती. त्याच्यामध्ये प्राध्यापक शिरगोपेकर होत्या. त्यात सुद्धा असं की त्यावेळेला आम्ही सगळेच जण प्रयोग शिक्षक म्हणजे डेमॉन्स्ट्रेटर होतो. नंतर मग 74 साली आम्ही सगळे क्वालिफाईड डेमॉन्स्ट्रेटर्स अपग्रेड होऊन लेक्चरर झालो. त्यावेळेला व्हायचं असं की लेक्चरर झाल्यानंतर सुद्धा प्रॅक्टिकल्स आणि लेक्चर दोन्ही घ्यायची असायची. आणि बहुतेक वेळेला जी नवीन आलेली मंडळी आहेत त्यांना सकाळची प्रॅक्टिकल्स ही दिली जायची. बरं, त्यावेळेला आपल्याला काही निगोशिएशन्स अशी काही जमत नव्हती. त्यामुळे देतील ते काम करायचं आणि ते काम प्रामाणिकपणे करायचं. साधारणतः 7 वाजता प्रॅक्टिकल सुरू होणं अपेक्षित असायचं. 6:45च्या सुमाराला शिपाई यायचे, ऑफिसमधनं किल्ल्या घेऊन विभाग उघडायचे, मांडामांडी करायची आणि प्रॅक्टिकल 7ला सुरू व्हायचं. तर त्याच्यामध्ये काही मोजकी मंडळी अशी होती की जी विभागाची दारं उघडायच्या आधी दाराशी येऊन उभी असायची. त्याच्यामध्ये शिरगोपेकर मॅडम आणि मी, आम्ही असायचो. आता हे काही रोजचं नसायचं, ज्या दिवशी आपल्याला ते प्रॅक्टिकल असेल त्या दिवशी. आणि मग त्या सिनियर, मी ज्युनियर असं फारसं काही अंतर राहिलं नाही किंवा त्यांनी ते भासू दिलं नाही. आमच्या वयामध्ये काही तसा फरक नव्हता. साधारणपणे एकाच 1-2 वर्षात इकडे तिकडे एवढंच. पण तरी आम्ही सिनियर, तुम्ही ज्युनियर असा एक भाव असायचा, तो आमच्यामध्ये कधी निर्माण झाला नाही. त्यावेळेला आणखी एक गंमत अशी की शिरगोपेकर मॅडम या अतिशय सुरेख डिसेक्शन म्हणजे जे प्राणी असतात त्यांचं विच्छेदन करणं, मग त्यातली नर्वस सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम असं ते दाखवायचं असायचं. आमच्याकडे काही तो प्रकार नसायचा. पण विद्यार्थी ज्या वेळेला आपापसात बोलत असत किंवा आमच्याशी गप्पा मारत असत, त्यावेळेला शिरगोपेकर मॅडम डिसेक्शन तर खूप छान करतातच, पण ते कसं करायचं हे समजावून देतात. अशी फार थोड्यांना ही युक्ती साधलेली असते. ते स्वतः चांगलं डिसेक्शन करतील, पण हे असं केलं की असं होतं, असं केलं की हा दोष निर्माण होतो, असं सांगण्याची पद्धत नव्हती. ते प्राध्यापक नातू आणि प्राध्यापक शिरगोपेकर मॅडम यांच्यामध्ये तो गुण होता. त्यामुळे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असं ज्यांना म्हणता येईल. प्रिय याचा अर्थ त्यांच्या मागे जथेचे जथे जमतायत असं नाही, पण त्यांचं शिकवणं, त्यांचा विषय, त्याच्यावरचं त्यांचं असणारं प्रभुत्व याचा विद्यार्थ्यांवर नक्कीच काहीतरी ठसा उमटत असतो. आणि मी तर नेहमी म्हणतो की शिरगोपेकर मॅडम काय किंवा आणखी काही आमच्या महाविद्यालयातली नामवंत मंडळी काय, ज्यांच्याकडे अजून माजी विद्यार्थी आपल्या स्वतःहून येतात, त्या लोकांना त्यांचा विषय नक्की चांगला शिकवता आला असला पाहिजे असं मी समजतो. त्याप्रमाणे निवृत्त झाल्यानंतर देखील शिरगोपेकर मॅडमकडे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जातात, पूर्वी जात होते, किंवा कुठेतरी लांब नोकरीला व्यवसायाला आहेत, पुण्यात आले की येऊन भेटणं, हे ज्या प्राध्यापकांच्या निवडक प्राध्यापकांच्या बाबतीत होतं त्याच्यामध्ये मॅडमचा एक भाग आहे. केवळ प्राणीशास्त्र म्हणून त्यांच्याकडे मुलं म्हणजे विद्यार्थी येतात असं नाही, तर त्यांचं जे दुसरं अंग आहे, जे संगीताचं अंग आहे, त्या बाबतीत मी शून्यावर आहे.
कारण मला खरंच त्यातलं काही कळत नाही. आणि गंमत अशी की मी मी खूप ट्रेकिंग केलं. 250-300 किल्ले पाहिले, काही-काही किल्ले एकदा, दोनदा, 50, 100 वेळेला पाहिले. सिंहगड सारखा 300 वेळा पाहून झाला. हिमालयात 12-15 वेळा जाऊन आलो. सिंधू नदीमध्ये व्हाईट वॉटर राफ्टिंग केलं, अंदमानच्या समुद्रात स्नॉर्केलिंग केलं. हा भाग शिरगोपेकर मॅडमच्या पचनी पडणारा नव्हता. पण तरीही आमची मैत्री निर्माण होणं आणि ती टिकून राहणं, हा खूप माझ्या दृष्टीने खूप वेगळा अनुभव आहे. एकतर पुरुष प्राध्यापक आणि महिला प्राध्यापक याच्यामध्ये एक फरक पडू शकतो. विषय एक नाही म्हणून फरक पडू शकतो. तर तो फरक सुदैवाने मॅडमच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत आला नाही. आणखी एक समान धागा आम्हाला जोडणारा, तो म्हणजे विद्यापीठाच्या किंवा ज्या कॉलेजमध्ये परीक्षा असायच्या, त्यावेळेला परीक्षेला करायची सुपरविजन. आणि म्हटलं तर तो त्रासदायक भाग आहे. पण नाही तर त्यांना लोकसंपर्क वाढवायचा आहे, तर दुसऱ्या विषयाचे प्राध्यापक आपल्याबरोबर त्याच ब्लॉकला सुपरविजन करायला आले, की त्यांच्याशी आपोआप गप्पा मारल्या जातात. तुमचं नाव काय? आमचं नाव काय? तुमची आवड काय? आमची आवड काय? असं ते व्हायचं. तर माझ्या अशा या उन्हाळपणामुळे माझी काही फार प्राध्यापकांशी गट्टी जमली नाही. पण संगीत हा अनेकांच्या आपुलकीचा विषय असल्यामुळे आणि अ, शिरगोपेकर मॅडमचं त्याच्यामध्ये प्रभुत्व असल्यामुळे खूप मंडळी त्यांच्याशी त्या विषयावर पण बोलायला उत्सुक असायची. आणि त्याच्यामध्ये मग गायन असेल, काही प्रमाणात काही वाद्य असतील, त्यांच्या बाबतीतल्या गप्पा या आमच्या चहाच्या टेबलावर बरेच वेळा होत असत. मी त्रयस्थपणे ते ऐकत असेल, सोडून देत असेल. माझ्याकडे कधी कोणी आले आणि आम्ही आमच्या ट्रेकिंगच्या आणि गिर्यारोहणाच्या गप्पा सुरू झाल्या, की ते बसून राहायच्या, पण लक्ष द्यायच्या, पण त्या काही ते मनावर घ्यायच्या नाहीत फारशा कधीच. पुढे अ, आमचं सगळ्यांचं अपग्रेडेशन झालं, हा एक भाग झाला. काही वेळेला काही वादाचे प्रसंग येतात. ते प्राध्यापकांमध्ये असतील, प्राध्यापक आणि मॅनेजमेंटमध्ये असतील. पण त्याही वेळेला आपला मुद्दा हा दुसऱ्याच्या गळी गोड शब्दात कसा उतरवायचा, हे ताईंना खूप चांगलं जमायचं. आणि मग ते विभागातलं वर्कलोडचं डिस्ट्रिब्युशन असेल किंवा परीक्षेची कामं काय वेगवेगळे ते वाद म्हणजे काही भांडणं नसायची. पण काहीतरी अडचणी असायच्या, कोणातरी ते त्रासदायक व्हायचं. ते सोडवणं हा जो भाग आहे हा ताईंना खूप चांगला जमायचा. खरं तर कॉलेजमध्ये झालं काम, आपापल्या घरी गेलं, संपलं. पण मला आठवतंय त्यावेळेला आम्ही काही मंडळींनी अ, एकानी त्याच्या घरी त्याच्या जी काही जवळपासची जी प्राध्यापक मंडळी असतील त्यांना सहज चहाला म्हणून बोलवायचं. तर आता हे खाल्लेल्या मिठाला मी जागतोय. ताईंकडे आम्ही 2-3 वेळा गेलोय आणि त्यावेळेला त्यांच्या मातोश्री पण आमच्याशी समवयस्क होऊन गप्पा मारायच्या. नाहीतर सर्वसाधारणतः त्या आजींनी उठून आत गेल्या असत्या, तरी काही कोणी नाही म्हटलं नसतं. तर हा जो दुसऱ्याशी संपर्क वाढवण्याची त्यांच्यात जो गुण आहे, तो त्यांच्या आईकडनं त्यांनी घेतलेला असावा. मे महिन्याच्या प्रदीर्घ सुट्ट्या असायच्या त्यावेळेला. अ, आणि दिवाळीची पण दिवाळीची छोटी असायची. दिवाळीच्या सुट्टीत नाही, पण मे महिन्याच्या सुट्टीत जर आम्ही कधी गेलो, तर शिरगोपेकर मॅडमच्या आई आणि त्या स्वतः काहीतरी बारीक, बारीक, बारीक विणकाम असेल, क्रोशाचं काम असेल, ते मणी असं काय-काय ते उद्योग करायच्या. मी त्यांना एकदा सहज विचारलं, की "का हो मॅडम तुम्हाला याचा कंटाळा येत नाही का? तिकडे तुम्ही कॉलेजमध्ये डिसेक्शन करता आणि इथे असेंबली करता." त्या म्हणल्या, "असेंबली केल्याशिवाय डिसेक्शन करता येत नाही." तो जो हात आहे, की बारीक-बारीक गोष्टी म्हणजे त्या एखादी नर बाहेर काढणं प्राण्याच्या शरीरातली, एक्सपोज करणं, हे खूप नाजूक काम आहे. तर ते नाजूक काम करायची हाताला सवय असल्यामुळे असं बारीक-बारीक काम. मग ते भरतकाम, विणकाम, शिवणकाम किंवा असं काहीतरी मण्यांच्या वस्तू किंवा असं काही जे काही करायचं आहे, हे त्यांना खूप चांगल्या रीतीने जमायचं. त्यांचा हात बसलेला असायचा त्याच्यावर.
आणखी एक त्यांच्या माझ्यातल्या सामायिक आवडीचा भाग तो म्हणजे रामायण महाभारत असं जे काही आपल्याकडे आहे त्याच्यातल्या त्यांना खूप शंका यायच्या म्हणजे अगदी आत्ता सुद्धा येतात. मग मध्येच त्यांचा कधीतरी फोन येतो की अहो ते असं आहे का तसं आहे का तसं. तर मी जरी वनस्पती शास्त्राचा असलो तरी हे किल्ले पाहिल्यामुळे इतिहास आणि नंतर मी इंडॉलॉजीचा कोर्स केलेला असल्यामुळे प्राचीन इतिहास म्हणजे प्राक इतिहास ज्याला आपण म्हणतो किंवा इव्हन प्रोटो हिस्ट्री हेही मला थोडं बहुत कळतं. त्यामुळे मग रावणाच्या बायकोचं नेमकं नाव काय माझ्या आणि आईमध्ये वाद चाललाय. तर ते रेफरी म्हणून मला फोनवर त्या फोन करून मग मी सांगितलं मंदोदरी. हां, बघा मी तेच म्हणत होते. असं ते तिथनं एकदम रिएक्शन यायची. किंवा अ, या आता टीव्हीवर सीरियल चालू असतात. तर कधी-कधी पटकन फोन यायचा त्यांचा. म्हणजे अजूनही येतो, की "का हो साहेब पुतळाबाई नेमका कोण?" तर म्हटलं, "त्या पालकरांची मुलगी." आणि असं म्हणजे एखादी शंका आली, तर ती पटकन योग्य माणसाला विचारून त्याचं निरसन करून घेणं. म्हणजे शंका सगळ्यांना येतात, पण त्याचं निरसन करून घ्यायची फार थोड्यांची इच्छा असते. मध्ये अशाच गप्पा मारताना कॉलेजमध्ये असताना एक विषय निघाला. त्याच्यामध्ये रामायण असाच तो विषय होता त्यावेळेला. त्या रामायण सीरियल पण चालू होती, त्यामुळे ते निघायचं. तर नक्की लंका कोणची? याच्यावर काहीतरी तिथे विषय निघाला. तर मी त्यांना म्हटलं, की "बुवा आज ज्याला आपण सिलोन त्याला लंका म्हणतोय किंवा तो देश देखील आता श्रीलंका स्वतःला म्हणून घेतोय. तर 2-3 लंका वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या काही पुराव्यांच्या आधारे प्रतिपादित केलेल्या आहेत. एक कल्याणचे विवेकानंद गोडबोले या नावाचे एक प्राध्यापक, शिक्षक त्यांनी मुंबई ही लंका आणि बोरिवली हे ते किष्किंधाच्या आसपासचं जंगल असं त्यांच्याकडे जे काही पुरावे त्यांनी पुस्तक लिहिलंय त्याच्यावर. नंतर सप्तसागरातील लंकेचा शोध असं एक पुस्तक आहे. डॉक्टर सांकलिया डेक्कन कॉलेजचे त्यांनी ओरिसामध्ये एक जागा अशी आहे की त्याला ती सगळी वर्णनं जुळतात आणि ती लंका आहे असं. तर हे त्यावेळेला मी सांगितलं. दुसऱ्या दिवशीपासून त्यांची भुणभुण सुरू झाली माझ्या मागे. मला ते विवेकानंद गोडबोलेंचं पुस्तक द्या हो. मला ते सप्तसागरातील लंकेचा शोध हे पुस्तक द्या हो. बरं पुस्तक नेलं 8 दिवस महिनाभर ठेवलं आणि परत दिलं. मग त्यात परत आणखीन उपशंका असायच्या. त्यामुळे हा जो विषय आमचं बायोलॉजी सोडून जो गप्पा मारल्या जायच्या आमच्या, त्यामुळे शेवटी कितीही म्हटलं तरी माणूस बहुश्रुत आहे. चतुरस्त्र त्याला ज्ञानाची आवड आहे असं म्हटल्यानंतर जे वेगळे बंध निर्माण होतात, ते विषयाच्या आपला जो शिकवायचा विषय आहे, त्याच्या पलीकडचे असतात. आणखी एक गंमत म्हणजे मी त्यांना नेहमी म्हणायचो, की "मॅडम तुमचा जो चष्मा जो आहे तो जाण्यासाठी एक ते ऑपरेशन करून घेता येतं." ते म्हणले, "ते ते सोडून काहीही बोला. मला औषधं, डॉक्टर या सगळ्याची भीती वाटते." त्यांचं एक मोतीबिंदूचं ऑपरेशन त्यांच्या आई असताना झालं. त्या स्वतःच्या स्वतः डोळ्यात ड्रॉप्स घालू शकत म्हणजे नको असायचं त्यांना. आई त्यांना ते ड्रॉप्स घालायच्या. तर मी म्हटलं, "तुम्ही घाला बरं तुमचे. काय 4 थेंब बाहेर पडतील याच्यापेक्षा काय?" ते आईकडनं करून घ्यायचं. म्हणजे आपले लाड, कौतुक नाही म्हणत मी, योग्य माणसाकडनं करून घेणं, ही सुद्धा एक नॅक असते. ती सगळ्यांना जमते असं नाही. तीही त्यांना चांगली जमली होती असं मला वाटतं. आता महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी त्याच्या आवडीचा एखादा छंद जोपासणं हे नक्की चांगलंच आहे. पण त्याच्याबरोबर दुसऱ्याचा छंद हा अगदी कप पदार्थ आहे. हे याला काही अर्थ नाही. असं कधीही त्यांच्या बोलण्यात आजवर मी ऐकलेलं नाही. म्हणजे माझं ट्रेकिंग आणि त्यांचं संगीत याच्यामध्ये कुठेही साम्य 2 वेगळ्या दिशेला जाणाऱ्या त्या वाटा आहेत. पण तुमचं ट्रेकिंग काय, काय उगाच तिकडे जाऊन उन्हात तापताय आणि पावसात भिजताय आणि असलं कधी त्यांच्या तोंडून आलं नाही. म्हणजे दुसऱ्याचा आपल्याकडून अपमान होत नाही, याची काळजी घेण्याचा जो भाग त्यांच्यामध्ये मला दिसला,
तो खूप महत्वाचा. खूप वर्षांनी मला एक साक्षात्कार झाला, की नानासाहेब शिरगोपीकर हे त्या स्टेजवर अनेक प्रयोग करणारे असे होते. अर्थात माझा ह्या सगळ्या सृष्टींशी नाटक, सिनेमा, गाणं, नृत्य याच्याशी संबंध नाही. पण त्या नानासाहेबांच्या मुलगी आहेत, हे मला नंतर केव्हा तरी कळलं. मग आमच्या त्याच्यावर पण गप्पा रंगायला लागल्या, की त्यांच्या वडिलांनी हे प्रयोग कसे केले, कसे सुचले? एखादं करायचंय, पण कसं करायचं ते सुचत नाही म्हटल्यानंतर ते किती बेचैन असायचे. हे शेवटी ही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे. ती मला कधी उपयोगात नाही आणायची किंवा माझ्या उपयोगात येणार पण नाही. पण असं आपल्या वडिलांचं कौतुक आणि योग्य तेवढ्याच परिमाणामध्ये, तेवढ्या शब्दामध्ये त्या करू शकत होत्या. हा खूप वेगळा भाग मला वाटतो, की नाहीतर हां, माझे वडील होते वगैरे. नाही. त्यांनी काय केलं हे त्यांना नक्की माहिती होतं आणि त्याचं महत्त्व काय आहे, हेही त्यांना पक्कं माहिती असल्यामुळे ते सगळं उलगडून सांगणं, हे त्यांच्याकडनं मला खूप चांगल्या रीतीने ऐकायला मिळालं. एका उपविषयामध्ये त्यांचे माझे मतभेद झाले. कल्पना अशी होती, की बायोलॉजी याच्यामध्ये असंख्य एवढाले मोठाले शब्द, नुसती ती शब्द अक्षरांची आगगाडी आणि काही अर्थ नाही त्याला असं सगळ्यांना वाटतं. तर आपण ज्युनियर कॉलेजमधल्या मुलांसाठी का होईना, पण बायोलॉजिकल वर्ड्स त्यांची एक डिक्शनरी करावी, अशी एक कल्पना माझ्याच कॉलेजमधले इतर काही प्राध्यापक आणि मॅडम अशी त्यांनी आणली. असं अक्रॉस द टेबल आपण करूया का? ते म्हटलं, "तुम्ही करा बाबा, मला काही त्यात फारसा रस नाही." खरं तर मी त्या प्रकल्पापासून बाजूला गेलो होतो, की काय माझं मी मी नाहीये तुमच्यात. आमच्याच कॉलेजमधल्या दोघा-चौघांनी मिळून ते एकत्र येऊन ती डिक्शनरी केली पण. पण एखाद्या शब्दावर त्यांच्यामध्ये काही वाद झाला, तर त्याचं चर्चा ही माझ्यापर्यंत यायची आणि मग नाही, हे असं नाही, असं असायला पाहिजे. हे आपण म्हणतोय, पण त्याचा अर्थ जरा नीट आपण देऊया. हे सगळं त्या ती डिक्शनरी तयार होत असताना त्या लोकांशी मारलेल्या गप्पा मला अजूनही आठवतायत. आणि असं अनेकांशी चर्चा करून तो शब्द, त्याचा अर्थ आणि त्याचं काही आणखीन काही स्पष्टीकरण हे त्या डिक्शनरीमध्ये दिल्यामुळे अनेक विद्यार्थी ती डिक्शनरी वापरताना मला दिसले आणि अनेकांशी चर्चा करणं, त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत कसा अचूक पोहोचवता येईल, हा त्यातला मॅडमचा जो दृष्टिकोन होता, तो मला खूप महत्वाचा वाटतो. कसं आहे, आता 30-35 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे हे विषय, या गप्पा, त्या आठवणी न संपणाऱ्या आहेत. त्यांना निवृत्त होऊन 14 वर्ष झाली, मला 13 वर्ष झाली. पण अजूनही आम्ही दूरध्वनीवर का होईना संपर्क साधतो आणि सध्या त्यांच्या घरी न जाण्याचं कारण त्यांच्या घरी त्यांनी खंदक खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे ते जाता येत नाही आणि त्यांना माझ्या इकडे येऊन हे जिने चढणं त्यांना शक्य नाही. म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरी भेटलो नाही, तरी दूरध्वनी संपर्क आमचा कायम चालू असतो आणि त्यांना आत्ता वयाची 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे माझ्याकडून त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा या मी व्यक्त केल्या म्हणजेच त्या माझ्या मनात शुभेच्छा आहेत असं हे त्यांनाही माहिती आहे. पण खरोखर अ, निर्भयपणे त्यांचं शिक्षण, त्यांचं शिकवणं, त्यांची नोकरी आणि निवृत्तीनंतरचं जीवन त्यांना हे चांगल्या रीतीने पार पाडता आलं. असंच पुढेही चालू राहावं अशी माझ्याकडनं त्यांना सदिच्छा. धन्यवाद.